30 जानेवारी 1948 संध्याकाळची वेळ. महात्मा गांधीजींवर 3 गोळ्या झाडण्यात आल्या. नथुराम गोडसे तिथेच उभे होते. पण मित्रांनो, तुम्हाला माहिती आहे का, गोडसेंना सर्वात आधी कोणी पकडलं? तुम्ही म्हणाल पोलिसांनी, पण नाही, तिथल्या जमावाने नाही. त्याला पकडणारा एक भारतीय नव्हता, तर तो होता एक अमेरिकन. 30 जानेवारीला बिर्ला हाऊसवर प्रार्थना सभेसाठी बापू जात होते. अचानक नथुराम गोडसे समोर आले आणि त्यांनी बापूंच्या पाया पडण्याचं नाटक करून त्यांच्या छातीवरती 3 गोळ्या झाडल्या. बापू कोसळले. संपूर्ण वातावरण स्तब्ध झालं. लोक भीतीने जागीच गोठून गेले होते. कुणालाच काही सुचत नव्हतं. पोलीस गोंधळले होते. पण त्या गर्दीत एक 32 वर्षाचा माणूस होता, ज्याने क्षणाचाही विचार न करता ॲक्शन घेतली. त्याचं नाव होतं हर्बर्ट रेनियर ज्युनियर. आणि विशेष म्हणजे हे महाशय दिल्लीतील अमेरिकन एम्बसीमध्ये व्हॉइस काउन्सिलर म्हणून काम करतो. गोळीबार केल्यानंतर गोडसे पळून गेले नाही, तिथेच उभे होते. पोलीस काही करतील त्याआधी धिप्पाड शरीरयष्टीच्या हर्बर्ट यांनी गोडसेंच्या दिशेने झेप घेतली. त्यांनी गोडसेंचे खांदे पकडले, त्याला घरकन फिरवलं आणि जमिनीवरती जोरात आपटले. हर्बर्ट यांनी गोडसेंना पकडल्यानंतरच तिथल्या जमावाला आणि पोलिसांना शुद्ध आले. विचार करा, जर त्या दिवशी त्या अमेरिकन अधिकाऱ्याने हे धाडस दाखवलं नसतं तर काय झालं असतं? एकतर गोडसे गोंधळाचा फायदा घेऊन पळून गेले असते, किंवा संतापलेल्या जमावानं त्याला तिथेच ठेचून मारलं असतं. आणि जर गोडसे तिथेच मारले गेले असते तर गांधीजींच्या हत्येचा कट, त्यामागची कारणं आणि तपास कधीच पूर्ण झाला नसता. आपल्याला इतिहासातील मोठ्या तारखा माहिती असतात, पण अशा महत्त्वाच्या व्यक्तींची नावं मात्र काळाच्या ओघात आपण हरवून जातो. एक परदेशी माणसानं एका अमेरिकन डिप्लोमॅटने भारतीय इतिहासातील सर्वात मोठ्या घटनेत इतकी महत्त्वाची भूमिका बजावली होती, हे आपल्याला किती जणांना माहिती होतं? तुम्हाला हा किस्सा माहिती होता का? खाली कमेंट्समध्ये नक्की सांगा. आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा, जेणेकरून खरा इतिहास सर्वांपर्यंत पोहोचेल. आणि आमच्या व्हायरल कारभारला फॉलो आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.